रायगडमध्ये सुनील तटकरेंवर नेहमीच टीका करणारे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींनी एक मोठा दावा केलाय। खासदार तटकरे आता भाजपच्या दिशेने जात आहेत, लवकरच ते भाजपात प्रवेश करतील आणि हे त्रिवार सत्य आहे असा दावा आमदार दळवींनी केलाय। दळवींच्या दाव्याला तटकरेंनीही उत्तर दिले। ज्यांना राजकारणातला बाळकडू मिळाला नाही त्यांनी कशाला बोलावं असं म्हणत तटकरेंनी दळवींना प्रत्युत्तर दिलंय। की परवा तुमच्या सभेमध्ये काही आरोप केले, त्याच्या आरोपावर मी अजूनही ठाम आहे। अजूनही ते मॅटर टीव्हीला चालू आहे। पण याचा करता करिता रोहायचेच आहे, त्याच पक्षात राहायचं आणि त्याच्याच मुलांना बदनाम करायचं। कारण इकडली बॅग भरली आहे, गल्ली टू दिल्ली। आता कमलाच्या दिशेने ही वारी सुरू आहे आणि हे त्रिवार सत्य आहे। काय लपून राहणं बघा, आतापर्यंत त्या व्यक्तीचा प्रवास राजकीय बघितला तर ही चिटिंग आहे असं म्हणता येईल। ज्या नेत्याच्या आश्रयाखाली आपण काम करायचं त्यालाच फसवायचं, ही संस्कृती आहे। आता ही बंद केली पाहिजे आणि म्हणून रोहायचं नाव बदनाम होऊ नये। ज्या भाजपच्या पदरपाठ्याशी धरत जे वेगवेगळ्या पदावरती गेले त्यांनी आता माझ्याबद्दलचं काय बोलावं, त्यांनी आपण कशामुळे आहोत हे पहिले बोलावं आणि मग माझं भाजपचं जाणं वगैरे काय त्याच्याबद्दलचं नंतर बोलावं। अजून राजकारणातले बाळकडू नाही पियाले, त्यांनी काय कशाबद्दल काय वक्तव्य करावं। सुनील तटकरेंवर टीका करणाऱ्या महेंद्र दळवींवर रायगड राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारेंनी पलटवार केलाय। केवळ प्रसिद्धीकरता दळवी तटकरेंना टार्गेट करतायत अशी टीकाही त्यांनी केली आहे। आदरणीय तटकरे साहेबांचं नाव घेऊन कुठला तरी विषय काढायचा ना आपल्याला प्रसिद्धी मिळवायची, हे महेंद्र दळवींचं काम सुरू आहे। आणि मी महेंद्र दळवींच्या मनात आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत एक भीती तयार झाली आणि त्या भीतीच्या कारणावरून ते वारंवार तटकरे साहेबांच्या बाबतीत टीका करत असतात। आणि अलिबागमध्ये जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी अशी युती झालेली आहे। त्यामुळे दळवी साहेब एकदम घाबरून गेलेले आहेत आणि म्हणून ते तटकरे साहेबांच्या बाबतीत चुकीचं वक्तव्य करून आपल्याला स्वतःला मोठं म्हणण्याचं काम करत असतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।